नाना पाटेकर बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक दशकं आपल्या अभिनयानं एक वेगळा ठसा उमटवणारे नेते. पण आता नाना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, तेही राष्ट्रवादीच्या तिकिटावर. आणि नानांच्या समोर असणार आहेत अमोल कोल्हे. पण खरंच आगामी निवडणूक नाना लढवणार का? काय आहे नानांच्या मनात, पाहूया. राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले. जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातल्या शिरूर मतदारसंघातून सेलिब्रिटी वॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. अशी माहिती मिळते की अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे शिरूरचे खासदार आहेत. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2019 साली कोल्हे लोकसभा लढले आणि विजयी झाले. एकेकाळी शिवसेनेचा गड असलेला शिरूर राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. पण गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडली आणि एकाचे दोन पक्ष झाले आणि अमोल कोल्हे शरद पवारांसोबत गेले. त्यामुळे आता अजित पवारांना शिरूरची जागा काबीज करायची आहे. गेल्या दिवाळीत नाना पाटेकर अजितदादांच्या घरी गेले होते. तेव्हापासूनच नाना राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि आता अमोल कोल्हेंविरोधात नाना पाटेकरांना ऑफर असल्याचं बोललं जात आहे. पण या सगळ्या चर्चांना खुद्द नाना पाटेकरांनीच पूर्णविराम दिलाय. आपला या मतदारसंघाशी फारसा संबंध नाही, त्याचबरोबर जे पोटात तेच ओठावर असा स्वभाव असल्याचं सांगत नानांनी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. पण बऱ्याचदा अनेक व्यासपीठांवर राजकारण्यांचे कान पिळणाऱ्या नानांनी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का? आणि जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर त्यांनी अमोल कोल्हेंना टक्कर दिली असती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.